केंद्र तसेच राज्य स्तरावरील माहिती आयुक्त आणि अधिकारी यांचा कार्यकाळ व वेतन ठरविण्याचा अधिकार केंद्राला देणारे माहिती अधिकार सुधारणा विधेयक लोकसभेत सादर केल्यानंतर अवघ्या 3 दिवसात संमत करण्यात आले। त्यामुळे माहिती अधिकार कायद्यात करण्यात येणाऱ्या बदलांचा अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे येथील तिसऱ्या आघाडीच्या वतीने पंतप्रधान यांना गुरुवारी निवेदन पाठवून निषेध नोंदविण्यात आला। माहितीचा अधिकार कायद्यामध्ये केंद्र सरकार करू इच्छित असलेला बदल म्हणजे जनतेला दिलेला धोका आहे असे तिसऱ्या आघाडीचे म्हणणे असून हा कायदा खूप मजबूत आणि योग्य आहे। त्यात बदल करण्याची गरज नव्हती। बदल करायचा होता तर आधी जनतेला विश्वासामध्ये घ्यायला पाहिजे होते। बदल करण्याचा अधिकार संसदेला आहे, मात्र बदल परस्पर व्हायला नको आहे। माहितीचा अधिकार या कायद्याची निर्मिती जनतेच्या मागणीतून झाली आहे। 2005 मध्ये केंद्रामध्ये हा कायदा करण्यात आला। हा कायदा करण्यासाठी त्यावेळी संयुक्त मसुदा समिती नियुक्त करण्यात आली होती। त्यामध्ये बदल करण्यासारखे काही नव्हते। जर बदल करायचा तर पुन्हा या समितीसमोर आधी तो मांडायला पाहिजे होता। परंतु या परस्पर बदलामुळे सदर कायदा कमजोर होणार असल्यामुळे याचा चांदूर रेल्वे येथील तिसऱ्या आघाडीच्या वतीने निषेध नोंदविण्यात आला। तसेच याबाबत निवेदन उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत पंतप्रधान यांना पाठविण्यात आले। हा माहितीचा अधिकार प्राप्त झाला होता आणि अशाच प्रकारचा अधिकार आपल्या भारतातील लोकांनाही मिळावा म्हणून अण्णा हजारे यांनी या ठिकाणी या देशामध्ये अथक प्रयत्न केले आणि त्यातून 2005 साली हा अधिनियम मंजूर झाला। परंतु आता काल परवा पार्लमेंटमध्ये यामध्ये दुरुस्त्या करून त्याला शिथिल करण्यात येत आहेत। म्हणजे सामान्य जनतेला जो त्रास होता अधिकाऱ्याकडून त्याच्याकडून माहिती मिळवण्याचा अधिकार प्राप्त झाला होता तो आता तो अधिकारी जर मनात आणले तर नाकारूही शकतो। म्हणजे एक प्रकारे ही सामान्य जनतेची लोकशाहीचं विडंबन झालेलं आहे असं या ठिकाणी दिसते। म्हणून या ठिकाणी ही तिसऱ्या आघाडीचे जे कार्यकर्ते चांदूरमध्ये आहेत त्यांनी या दुरुस्ती कायद्याचा निषेध केलेला आहे आणि यापुढेही जन आंदोलने उभे करण्याचा प्रयत्न करण्याचे ठरवले आहे। यावेळी विविध पक्ष व संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते। चांदूर रेल्वे येथून शहजाद खान यांचा VCN करिता हा वृत्तांत।